तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचं आयोजन, अमित शहांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित, तर गोगावलेंना निमंत्रण असूनही त्यांनी जाणं टाळलं. अमित शहांकडून किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाला लावली हजेरी. स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्यांची कबर याच मातीत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून अमित शहांचं मोठं विधान. तर शिवरायांच्या आदर्शावरच मोदी सरकारचं काम सुरू आहे, केला दावा. दिल्लीत छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हायला हवं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. तर महापुरुषांचा अवमान कधीच सहन करणार नाही, दिला इशारा. रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांची भाषणाची संधी हुकली. ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदेंना संधी. संजय राऊतांनी बकऱ्याचा फोटो ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं. ट्विटच्या कॅप्शनमध्ये एसनशी असा उल्लेख. दीनानाथ रुग्णालयानं प्रकाश आमटेंवरील उपचारावेळीही औषधांच्या नावाखाली 5 लाख मागितले. विजय वडेट्टीवारांचा दावा. तर भिसेंच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी. विदर्भातल्या एका कार्यक्रमाकरता लता मंगेशकरांकडून 22 लाखांची मागणी. तर साहित्य संमेलनाला येण्याकरता 3 लाख मागितले. विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा हत्यार परीक्षण अहवाल आला समोर. गॅस पाईप, क्लच वायर, लाकडी बांबूंचा वापर. अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती. छत्तीसगडमध्ये माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक. 2 माओवाद्यांचा खात्मा. तर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. आणि दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा. मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित. यात्रेत गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण.